वेलकम टू माय चॅनल. तर मी आज बनवणार आहे ऑनियन विनेगर किंवा त्याला आपण ऑनियनचं लोणचं पण म्हणू शकतो. त्यासाठी मी एक 5-6 कांदे घेतलेत. त्याचे साल काढून मधून दोन्ही साईडनं कट करून घेतलेत. ह्या टाईपमध्ये कट केलेत बघा. आता मी एक काचेची बरणी घेतली आहे. त्यात आपण आपले ऑनियन घालूया, सगळे कट केलेले. त्यात आता 2 तमालपत्र ॲड करूया आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा ॲड करूया आणि त्यात आपण 5-6 काळी मिरी ॲड करूया आणि 2 हिरवी मिरची घेतलेत, त्याचे तुकडे करून घेतले ते ॲड करूया आणि 4-5 लसूण पाकळ्या ते ॲड करूयात आणि 1 चमचाभर साखर ॲड करूया आणि चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि आता त्यात हे अर्धी वाटी विनेगर आहे ते ॲड करूया आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूया. जेवढं तुम्ही विनेगर ॲड करता तेवढंच पाणी ॲड करायचं. कलरसाठी आपण त्यात बीटरूट ज्यूस ॲड करूयात. आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा, ऑनियन विनेगर झालं तयार आपलं. ह्याला आपण 2 दिवस असंच ठेवूया. 2 दिवसानंतर हे खाण्यासाठी तयार होतं. हे तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेर पण ठेवू शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.